गंगापूर तालुक्यातील रासूर स्टेशन जवळ समृद्धी महामार्गावर पिकअप व कंटेनरचा अपघात झाला आणि वाहनातून गोमांस वाहतूक केली जात असल्याचे बिंग फुटले। ही बातमी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद स्वयंसेवकांना कळताच तो तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। मात्र अपघातग्रस्त पिकअप MH14LL 4215 मध्ये चालक गुंतल्याने समृद्धी महामार्गाच्या कर्मचारी व बजरंग दल तसेच कर्मचाऱ्यांनी चालकाला अक्षरशः गाडी कापून बाहेर काढली। त्यानंतर छुप्या मार्गाने गोमांस वाहतूक होत असल्याने स्वयंसेवक आक्रमक झाले होते। मात्र शिल्लेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने स्वयंसेवक शांत झाले। ही गोमांस तस्करी इतकी शिताफीने केली जाते की कोणालाही संशय येऊ नये म्हणून पिकअप गाडीत खाली हौद तयार करून त्यात गोमांस बर्फाच्या लाद्यात रचले जाते। रक्त बर्फाचे पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून टाकीही केली जाते आणि त्यावर गोण्या टाकून छुप्या पद्धतीने ही गोमांसची वाहतूक केली जाते व खाली हौदात जागोजागी पाईप काढून सर्व पाणी एका ठिकाणी काढून लघुशंकेच्या निमित्ताने थांबल्यावर हे पाणी रस्त्यावर सोडून दिले जाते व कडेकडेने जनावरांच्या खाद्याच्या गोण्या रचल्या जातात। यामुळे कोणालाही गोमांस तस्करीची शंका येत नाही। मात्र रविवारी दुपारच्या सुमारास या वाहनांचा अपघात झाला आणि गोमांस वाहतुकीचे बिंग फुटले। या घटनेत गाडीचा चालक नंदू वाल्मिक गांजवे वय वर्ष 35 राहणार साकूर तालुका संगमनेर व क्लीनर साहिल मोहम्मद शेख वय वर्ष 25 राहणार संगमनेर हे दोघे जखमी झाले होते। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चौस, उपनिरीक्षक योगेश खटाणे, बीटा मलदार, तात्याराव बेंद्रे, राजेंद्र निसर्ग, विष्णू जाधव आदींनी धाव घेतली व महामार्ग सुरक्षा बलाच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र चालकाचा उपचारादरम्यान घाटी दवाखान्यात मृत्यू झाला। दरम्यान विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी पंचनाम्यानंतर अंदाजे 4 ते 5 हजार किलो गोमांस विधिवत खड्डा घेऊन त्यात मीठ व कोरे कापड टाकत दफन केले। यावेळी वैजापूर बजरंग दलचे अध्यक्ष गणेश गोंडे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष सुरेश साळुंके, सचिन धुदाट, अजय पाटील साळुंके, अनिकेत अर्णा जेलम, ऋषिकेश जाधव, बजरंग दल गंगापूर तालुका अध्यक्ष परमेश्वर शेजूळ, मनोज पवार, अर्जुन लाड, मनोज जगदाळे, गणेश जाधव, ऋषिकेश सुपेकर, रोहित थोरात, चेतन पगार, वाल्मिक थोरात आदींची उपस्थिती होती। समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावरील कर्मचारी व महामार्ग पोलीस करताय काय? दरम्यान समृद्धी महामार्गावर जागोजागी टोलनाके व महामार्ग पोलीस यांची नियुक्ती केलेली आहे। गोमांस वाहतूक करणाऱ्या गाड्या या कन्नड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर येथून गोमांस गाडीत भरून वाहतूक करतात। ज्या ज्या ठिकाणावरून हे वाहने समृद्धी महामार्ग चढतात त्या ठिकाणावर टोलनाक्यावरील कर्मचारी काय करतात? तसेच महामार्ग पोलीस हे गाड्यांची तपासणी करत नाही का की या सर्वांचे अर्थपूर्ण संबंध या तस्करांशी आहे? असा सूरही बजरंग दल व विश्व हिंदू परिषदाच्या स्वयंसेवकांनी काढला होता। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील झिंजोर्डे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।